नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ थोडासा शेअर मार्केट सोडून आहे. 2-3 महिने मी एका विषयावरती काम करत होतो. त्याचं आता बऱ्यापैकी काम संपलं आहे. तो म्हणजे AI टूलचा वापर करून मी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. सॉफ्टवेअर संबंधित मला काहीच नॉलेज नाही आहे. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कोणती लँग्वेज वापरली जाते, कोणती लँग्वेज वापरून अँड्रॉईड सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं हे मला माहीत नाही. माझ्या मनात जे काही शंका येतील ते मी AI टूल्सला विचारत गेलो. त्यातूनच मला एक आयडिया आली की आपण एक सॉफ्टवेअर तयार करू. सॉफ्टवेअर माझ्या व्यवसायाच्या संबंधित आहे. मला सॉफ्टवेअरमध्ये काय काय पाहिजे ते मी इन्स्ट्रक्शन त्या AI टूलला देत गेलो. त्याप्रमाणे त्या AI टूलने ते सॉफ्टवेअर किंवा ते जे काही कोड करत गेला. बरं, ते कोड कशामध्ये करायचे इथून माझी सुरुवात. म्हणजे त्याच्यासाठी सॉफ्टवेअर कोणतं वापरायचं, म्हणजे विंडो लॅपटॉपमध्ये कोणतं सॉफ्टवेअर पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण कोडिंग करू, इथपासून माझी सुरुवात होती. मग मी त्या AI टूलला विचारलं की सॉफ्टवेअर कोडिंग कोणत्या ह्याच्यामध्ये करायचं. मग त्याने मला सांगितलं की अँड्रॉईड स्टुडिओ म्हणून एक सॉफ्टवेअर असतं, ते इन्स्टॉल करा विंडोजमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण कोडिंग करू. म्हणजे ह्या बेसिक गोष्टीपासून मी सर्व गोष्टी चालू केल्या. मग मला जी काही शंका येत राहिली मी त्या AI टूलला विचारत गेलो. त्याप्रमाणे मला AI टूल्सनी जी काही इन्फॉर्मेशन असेल ते सांगत गेले. प्रत्येक इन्स्ट्रक्शन मी त्या AI टूल्सचे वाचले, त्याच्यावरती परत त्याला रिस्पॉन्ड केलं. त्याने मला परत ते वेगळे आन्सर देत गेला. मग असं करत करत आमची AIची माझी फ्रिक्वेन्सी पूर्णपणे मी जुळून घेतली आणि त्यातून एक सॉफ्टवेअर बनवलं. कदाचित हे सॉफ्टवेअर जगातील पहिलं असं सॉफ्टवेअर असेल की ते पूर्णपणे AIच्या मदतीने मी बनवले. AIच्या मदतीने मी का म्हणतो, कारण की मला सॉफ्टवेअरमधलं काहीच कळत नाही. काही कदाचित बनवलं असलं, पण ते ऑलरेडी सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, त्यांनी थोडंफार AIची मदत करून सॉफ्टवेअर बनवलं असेल. पण मी असं आहे की मला सॉफ्टवेअरमधलं काहीच नॉलेज नाही. त्या कोडिंगमध्ये जे काही वर्ड्स वापरले गेले त्याचा काय अर्थ हे सुद्धा मला माहीत नाही. मी फक्त कॉपी पेस्ट करत गेलो. मी CIला डायरेक्ट सांगितलं की मला त्या सॉफ्टवेअरमधले काही माहीत नाही, मी फक्त कॉपी पेस्ट करणार आहे, त्या हिशोबाने मला कोडिंग करून देत जा. मग त्याप्रमाणे त्यांनी मला असे कोडिंग देत गेले की मी फक्त ॲज इट इज इकडचं कॉपी करायचं AI टूल मागितलं आणि अँड्रॉईड स्टुडिओमध्ये पेस्ट कर. असं करत 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 मी पूर्ण माझं मोबाईल बेस्ड ॲप्लिकेशन बनवलं. त्यामुळे मी असं म्हणले की हे पूर्ण AIने बनवलेलं जगातील पहिलं असं सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे असं सध्या किंवा पुढं तुम्ही जर ऐकलं की AI फक्त एखादं पेज बनवू शकतं किंवा काय करू शकतं, तर त्यांना माझा व्हिडिओ दाखवा की हे बघा, ह्या व्यक्तीने पूर्ण AIची मदत घेऊनच एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. तर पाहूया आपण पुढं मी कसं पहिल्यापासून सुरुवात केली. मी तुम्हाला डायरेक्ट अँड्रॉईड स्टुडिओ म्हणून सॉफ्टवेअर आहे तेच डायरेक्ट ओपन करून दाखवतो. आता हे पहा, हे आहे ग्रॉक. ह्या ग्रॉकचा वापर करून मी पूर्ण सॉफ्टवेअर बनवलं आहे. आता ग्रॉक सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या आसपास मला वाटतं ग्रॉक जस्ट मार्केटमध्ये आलं होतं. असं टेलिग्राम ग्रुपवरती, आपल्या शेअर मार्केटच्या ग्रुपवरती ग्रॉकची लिंक आली, नवीन AI टूल्स म्हणून. मी जस्ट ओपन केलं आणि ग्रॉक वापरायला चालू केलं होतं. म्हणजे त्याच्यावरती जस्ट त्याला प्रश्न विचारत होतो, त्याची उत्तर कशी येतात, मी जस्ट त्या ग्रॉकला क्रॉस चेक करत होतो. मी रेग्युलरली जेमिनी वापरत होतो. मला जे काही शंका येतील ते जेमिनीला विचारत होतो. पण मला चला ग्रॉक काय वेगळं काय आले त्यात
त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स काय आहे का हे चेक करण्यासाठी मी ग्रॉक वापरायला चालू केलं. तर त्याला मी आपले असेच क्रॉस क्वेश्चनिंग काय उलटे पालटे विचारत असतो. मग मला थोडंसं कळालं की ग्रॉक थोडंसं जरा काहीतरी वेगळं आहे, थोडंसं ॲडव्हान्स आहे. मग मी ग्रॉकला असं पुढे विचारता मला ॲक्च्युली त्यावेळेस टेलिग्रामसाठी एक बॉट बनवायचा होता. बघा मी तर माझं ही आहे ट्विट दिसतंय ग्रॉकमध्ये. मग टेलिग्रामसाठी बॉट बनवायचा होता. किती 28 मार्च किंवा 29 मार्चला हे मी सगळं चालू केलं. टेलिग्रामवरती काय एवढा खास बॉट बनत नव्हता, म्हणून मग मी काय केलं व्हॉट्सअपवरती ट्राय केलं. म्हणलं चला व्हॉट्सअपवरती अजून काय आहे का. व्हॉट्सअपला पण काय एवढा खास बनला नाही. मग परत टेलिग्रामवरती परत चेक केलं तर तिथं थोडेसे बॉट बनवला मी, पण तो काय परफेक्ट नव्हता. म्हणजे बॉट चांगला बनला गेला, पण ते बॉटला टेलिग्राम ग्रुप लाईव्ह चेक करायचा असतो, ही परमिशन टेलिग्राम देत नाही. आता त्याला दर संध्याकाळी किंवा काही ठराविक तास झाल्यानंतर त्याला रिफ्रेश करायला लागायचं किंवा रिस्टार्ट करायला लागायचं. तसले उद्योग करण्यापेक्षा मला ते सोडून द्या. नंतर मग मी त्याला 1 एप्रिल नंतर काय प्रश्न विचारायला चालू केले. पायथॉन, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट हे बघा इथं. मग त्यात मला काहीतरी त्याचं प्रॉपर उत्तरं मिळाली. आता आपण ओपन करूयात काय नाही की काय प्रश्न विचारता, मला पण आठवत नाही. खूप 2-4 महिन्यांनी मी आता त्याला पाहतोय. हे सगळे मी त्याला असे प्रश्न विचारत असायचो. हां, या पहिलाच प्रश्न माझा खूप जुना आहे. कॅन यू मेक अँड्रॉइड ॲप बाय युझिंग पायथॉन अँड आफ्टर फिनिशिंग कॅन इट बी रन ऑन अँड्रॉइड. आणि असले सगळे प्रश्न मी त्याला विचारत होतो. खूप सारी मला प्रॉपर उत्तरं मिळाली. हे काय कॅन यू सेम ॲप इन जावा, हे सगळं त्याला विचारलं मी. जावामध्ये पण त्याने दिलं सगळं मला उत्तरं. असे ॲप बनवू शकतो. मग असं हळूहळू पुढे घेतल्यानंतर अँड्रॉइड स्टुडिओ इज फ्री. म्हणजे मला ॲक्च्युली हे पण माहीत नव्हतं की काय त्यांनी मला ह्याची पद्धत दिली आहे की अँड्रॉइड स्टुडिओ वापरायचं म्हणून. मग त्यावेळेस कळलं की अँड्रॉइड स्टुडिओ हे कोडिंगसाठी वापरलं जातं. मग मी त्याला आपल्या नेहमीप्रमाणे इंडियन स्टाईलमध्ये विचारलं की अँड्रॉइड स्टुडिओ फ्री आहे का नाही. फ्री असेल तर पुढं जायला नाही, जर पेएबल असेल तर कोण सगळं करत बसते उद्योग हे. मग त्याने सांगितलं येस अँड्रॉइड स्टुडिओ इज फ्री. मग ठीक आहे म्हणलं चला पुढं अजून आत जाऊ. नंतर असे काय बारीक बारीक एरर येत होते मला. ते नंतर मी जे काय मला शंका येईल मी सर्व त्या ग्रॉकलाच विचारत होतो. बघा एवढे साधे साधे प्रश्न मी त्याला विचारले. मग प्रत्येकाची मला त्यांनी उत्तर दिल्यात. त्यातून मग मी हळूहळू ॲप डेव्हलपमेंट चालू केलं. बघा नंतर मी कुठं चालू आले, मग मी ट्रायल म्हणून इंडियन करन्सी कॅल्क्युलेटर चालू केलं की बाबा हे मला सॉफ्टवेअर कसं बनवून देईल. मी आपलं कॅल्क्युलेटर बनवायच्या मागं राहिलो इंडियन करन्सी काउंटिंगसाठी. आता जस्ट एक सिम्पल म्हणून, कारण की कॅल्क्युलेटर बनवणं खूप सोपं असतं, म्हणून मी त्याला कॅल्क्युलेटरपासून सुरुवात केली की बाबा कॅल्क्युलेटर कसं बनवायचं. मग मी करन्सी कॅल्क्युलेशन म्हणजे जे काय आपण करन्सी नोट देईल, 500ची नोट जर 500 असेल तर टोटल किती झाले, 50,000 झाले, हे असं बनवण्यासाठी मी त्याला दिलं. मग त्यांनी एक 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 मला ते चालू केलं द्यायला. ह्या फॉर्मॅटमध्ये ते मला कोडिंग द्यायला चालू केलं त्यांनी. हे बघा असं मला कोड द्यायला ते चालू केलं. आता हे काय हे मला आजही कळत नाही. हे जे कोड आहेत त्यातले काय प्रत्येकाची काय मिनिंग आहेत. हे इम्पोर्ट काय करते, हे काय आहेत, हे इम्पोर्ट करत चालले, हे मला आजही कळत नाही. आता ह्याच्यामध्ये कंपोजेबल म्हणून एक ऑप्शन येतो. ते कंपोजेबलचं मिनिंग काय ते पण मला माहीत नाही. तर बघा ह्याच्यामध्ये त्यांनी कसं कॅल्क्युलेशन करून दिलं. बघा 2000ची नोट, 1000 नोट, 500ची नोट, हे सगळं त्यांनी मला कोड करून दिलं. मग मी ॲज इट इज हे कॉपी करायचो अँड्रॉइड स्टुडिओमध्ये आणि रन करायचं. रन केल्यानंतर मला असे काही एरर यायचे.
मग एरर पण मी त्याला इकडं परत ग्रॉकला विचारायचं की बाबा हे काय एरर आहे. मग ग्रॉक परत त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढायचा आणि मला परत एक नवीन करेक्टेड कोड द्यायचा. असं करत 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 मी त्याच्याकडनं सर्व कॅल्क्युलेटर बनवून घेतलं. नंतर मला कळलं की ओके हे असं करायचं. नंतर मग मी माझ्या डोक्यात आलं की मला जे सॉफ्टवेअर म्हणजे माझ्या बिझनेससाठी जे काय लागतं, काय अडचणी आहेत मला टेक्निकल डाटा ॲनालिसिससाठी, मग त्याच्यासाठी काय सॉफ्टवेअर बनवलं का त्याला मी विचारलं. नंतर मग हळूहळू एका इथं मी घुसलो. काय त्याच्या 5 एप्रिल किंवा 3 एप्रिल हा मी पहिले एक बनवलं होतं. पण इथं मला थोडं सिंक्रोनाइजला थोडासा हे व्हायला लागलं की बाबा माझ्या ज्या हार्डवेअरच्या किंवा ॲल्युमिनियमची जी काय प्राईस लिस्ट असतात ते मला ॲक्च्युली अपडेट करायचे आहेत ऑटोमॅटिक. पण ते मला म्हणजे ते ग्रॉकला समजून सांगता नाही आलं, ग्रॉकनं मला प्रॉपर उत्तर देता नाही आलं. ते आमचं काय जमलं नाही, ते काय सांगत होते मला काय कळालं नाही. त्यामुळे थोडंसं वेगळ्या पद्धतीने परत वेगळं सॉफ्टवेअर बनवणं चालू केलं. हे भाई अशी एरर मी त्याला कॉपी पेस्ट करून ग्रॉकला विचारायचं. त्याच्यावरती मला उत्तर मिळायचे बघा हे काय, हा कोणता एरर आहे, हे कसले एरर हे पण मला माहीत नाहीत. कॉपी पेस्टच काम केलं फक्त मी 2 महिने. आणि मग त्याने जी काय मला उत्तर दिली ते वाचायची प्रॉपर. हे काय थँक्स फॉर शेअरिंग द लॉक कॅट आउटपुट. मग त्याच्यावरती मग मला ते जे काय चुकले किंवा जे काही एरर आहेत ते सगळे एक्सप्लेन करणार. त्याच्या अगेन्स्ट मला तो परत करेक्टेड कोड देणार. परत हा करेक्टेड कोड मी कॉपी करायचा ह्याच्यामध्ये अँड्रॉइड स्टुडिओमध्ये. मग अँड्रॉइड स्टुडिओमध्ये ते रन करायचं. हा ॲज इट इज मी कॉपी करत होतो. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं हे सगळं एक कोडमधलं काय मिनिंग आहे मला काहीच कळत नाही. हां, सुरुवातीला काहीच कळत नव्हतं, पण नंतर नंतर ते वाचून 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 मला थोडंसं आता काहीतरी आयडिया लागलं की हे काय असतंय ते. आणि विशेष म्हणजे ग्रॉक एक्सप्लेन पण करतो जी काही चेंजेस दिल्यात ह्या त्यांनी सगळं दिले. काय चेंजेस केल्यात, व्हॉट वॉज फिक्स, काय बदलले हे सगळं त्यांनी बदलले. ओके, हाऊ टू अप्लाय त्यांनी पण दिले. हे प्रत्येक गोष्ट ते सांगत जातं. त्यात मी काय दिल्यात नाव बघा इथं व्हर्टिकलचा प्रॉब्लेम होता, आउट ऑफ स्क्रीन जात होतं. त्याला मग मी सांगितलं. मग त्याने परत व्हर्टिकलचं ती एरर इश्यू नीट केला. बघा त्यांनी प्रॉपर केलं नाव एव्हरीथिंग फिट इन टू द स्क्रीन. तो त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व केला. असे प्रत्येक गोष्ट मी त्याला विचारत गेलो, त्याने मला उत्तर देत गेले. प्रत्येक वेळेस नवीन 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 कोड मला अपडेट देत गेला ते. आणि मी आपलं कॉपी पेस्ट एकच धंदा आपला. पण आता सुरुवातीला ग्रॉक हे असे उत्तर द्यायचं म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये मला कोड देत होता. आता ग्रॉक नंतर खूप बदलले. मी तुम्हाला पुढे दाखवतो की ग्रॉक आता एक स्टँडर्ड फॉर्मॅटमध्येच उत्तर देतो. म्हणजे कोड जी काय असेल ते .kt फाईलमध्ये देत होता. आता हे पहिलं सिम्पल ह्याच्यामध्ये देत होता, असं जे आता तुम्हाला दिसतंय ना असं देत असेल. मग मला काय करायचं, हे पूर्ण स्क्रीन अशी स्क्रोल करायला लागायची आणि इथं ह्या ठिकाणी जाऊन कॉपी करायला लागायचं. आणि अँड्रॉइड स्टुडिओमध्ये ते मला पेस्ट करावं लागायचं. आता थोडीशी पद्धतीने बदलली. सुरुवातीला ग्रॉक खूप चुका करायचं. म्हणजे दरवेळेस तो कोड बदलायचा. म्हणजे त्याची जी काही सिस्टीम आहे कोड देण्याची म्हणजे तो बदलायचा. नंतर मला कळायला लागलं की काहीतरी चुकतंय, हे काहीतरी ग्रॉकचा प्रॉब्लेम आहे. मग मी ग्रॉकला सांगायला आलं तुला की काय सुरुवातीपासून मला देतोय त्याच फॉर्मॅटमध्ये मला उत्तरं पाहिजे किंवा त्याच फॉर्मॅटमध्ये मला कोडिंग पाहिजे. ते वेगळे दरवेळेस काय करायचं, तो त्या कोडिंगमध्ये इथलं कॅल्क्युलेशन बदलायचं किंवा लेआउट बदलायचा. ते का बदलत होतं मला कळलं नाही, पण ते बदलायचं. ते आजही बदलते. त्यामुळे त्याला स्ट्रिक्टली सांगावं लागतं की बाबा जे वर्किंग कोड आहे ते बदलू नको. जे फक्त मॉडिफिकेशन सांगितले तेच फक्त कर. ते तो आता कुठंतरी सापडलं ते कुठं ट्विटमध्ये, ते पण तुम्हाला दाखवलं नाही काय ते. ठीक आहे, असं हे आहे. आता पाहूया की अँड्रॉइड स्टुडिओ कसा असतो. आता अँड्रॉइड स्टुडिओ वापरायचं हे पण मी
ह्यालाच विचारलं होतं ग्रॉकला. आधी मला अँड्रॉइड स्टुडिओ काय असतं हे पण माहीत नाही. त्यांनीच सांगितलं ग्रॉकने मला अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करा, इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करा. त्याप्रमाणे सगळं चाललंय. आता आपण पाहूया आता अँड्रॉइड स्टुडिओ काय आहे ते. हे पहा, हे आहे अँड्रॉइड स्टुडिओ. हे अँड्रॉइड स्टुडिओ मला सजेस्ट केले ग्रॉकने, त्याच्याप्रमाणे सगळं चाललं आहे. अँड्रॉइड स्टुडिओ असे त्याच्यात असे मेनूज आहेत. बेस्ट आहे ॲप्लिकेशन, विंडोज बेस आहे, लॅपटॉपवरती चांगलं चालतं आहे. कधी कधी थोडंसं स्लो होतं पण ओके, सध्या तरी चांगलं आहे माझ्यासाठी. हा जो आहे इथं वर्किंग सगळं चालतं. इथं कोड तयार करायचा असतो. तयार करायचं म्हणजे जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे ते तयार करतात. माझ्यासाठी हे फक्त कॉपी पेस्ट एरिया आहे. ओके, आता हे काय काय आहेत हे सगळे तो कोड आहेत. ठीक आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे कोड आहेत हे सगळे येते. मी सगळ्यांनंतर थोडं बदल करत गेलो आहे. सुरुवातीला एकदम प्री मॅच्युअर असल्यासारखं मी फक्त एकाच ह्याच्यामध्ये मी ते हे केलं होतं. म्हणजे एकाच ही जी आता ही वर्क एरिया आहे, पूर्ण हे एकाच वर्क एरियामध्ये पूर्ण मी कॉपी पेस्ट करतो. नंतर मी थोडंसं डिवाईड केलं माझ्या त्या स्क्रीनप्रमाणे. जर स्क्रीन वेगळी करेल मी म्हणजे मोबाईलमध्ये जी स्क्रीन वेगळी दिसते त्याच्याप्रमाणे मग मी थोडंसं सॉर्टिंग करायला चालू केलं. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्क्रीन्स आहेत, हे तुम्हाला दिसतात. ह्याच्या सगळ्या स्क्रीन आहेत, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्क्रीन आहेत की ज्या प्रत्येक स्क्रीनचं कोडिंग वेगळं आहे. आयटम सिलेक्शन स्क्रीन वेगळी आहे, शेअरेबलचं स्क्रीन वेगळी आहे, त्याचे कोड वेगळे. हे असं मी नंतर केलं. आधी मला असलं काय कळत नव्हतं. मी ॲज इट इज पूर्ण एका ठिकाणी कॉपी पेस्ट करत होतो. नंतर माझ्या बिझनेससाठी मग मी ते वेगळं वेगळं केलं. आता हे सर्व जे काही कोड आहेत हे असे आहेत. ओके, आता हे जे सॉफ्टवेअर बनवले म्हणजे हे जे काय कोड जे आहेत हे कोटलीनमध्ये बनवले आहे मी मला कोटलीनमध्ये बनवा असं ह्या अँड्रॉइड स्टुडिओने मला सांगितलं. त्याच्यामध्ये अजून एक आहे ग्रुवी म्हणून. ते ग्रुवी काय असतं मला माहीत नाही, पण परत ग्रॉकला सांगावं लागायचं की आपल्या ग्रुवीमध्ये नाही बनवायचं तर कोटलीनमध्ये बनवायचं. मग ते परत कोटलीनमध्ये कन्वर्ट करून आपल्याला द्यायचं ते. आता ते ग्रुवी काय असतं ते मलाही माहीत नाही, पण मी कोटलीन वापरतो आहे, एवढं तर मला आत्तापर्यंत कळले. ओके, इथे एक ऑप्शनवर प्ले करायचं. जे काय तुमचं जे काय सॉफ्टवेअर आहे ते काय कोड घेऊन आला आहे तो प्ले करायचा. मग काय करतं ते, ह्याच्यावरती प्ले केल्यानंतर एक इम्युलेटर ओपन होतो की तो सेम आपल्या मोबाईलच्या स्क्रीनसारखा असतो. आता आपण ओपन करूया. हे पहा, ही झाली मोबाईलची स्क्रीन ओपन. हे इम्युलेटर आहे. हे काय अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ओके, इथं क्रिएट लिस्टमध्ये गेल्यानंतर लिस्ट बनवता येते सॉफ्टवेअरची, आपल्या ILMच्या ह्याच्या हार्डवेअरची किंवा सगळी ILMचे आयटम्स आहेत तिथं, हार्डवेअरचे आयटम्स आहेत. म्हणजे मला जे काय लागतं ते सर्व ह्या ठिकाणी आहेत. ओके, हे सगळं त्याने ग्रॉकने बनवून दिले मला. त्याच्यानंतर ते सेव्ह लिस्ट आहेत. म्हणजे मी काही ज्या लिस्ट बनवतो म्हणजे मी किंवा युजर जे काही लिस्ट बनवतील ते सगळे इथं ऑटोमॅटिक सेव्ह होतात. ओके, हे जे काय सगळं अशा ऑटोमॅटिक सेव्ह होतात. नंतर मी त्याला व्ह्यू करू शकतो, शेअर करू शकतो, त्याचं मी कोटेशन पाहू शकतो. ओके, असं केलं. नंतर मी कॉस्टिंग किती काय होतं हे सगळं, याचे प्रकार काय केलं मी, अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर मी बनवले. आता इम्युलेटरचा फायदा काय, तर ॲक्च्युली मोबाईलमध्ये आपल्याला कसं दिसणार आहे आपलं ॲप्लिकेशन हे आपल्या इथं पाहता येतं. आपण जे काय कोड करतो आहे त्याच्यामध्ये काय चुका आहेत का, चुका असेल तर हे इम्युलेटर रनच होत नाही आहे. आता आपण एक मुद्दाम एखादी चूक करू, त्याला इथं एरर देतं. आता इथं हा
एक ब्रॅकेट आपण त्याला डिलीट करू ब्रॅकेटला. आता इथल्या ब्रॅकेटला डिलीट केलं की काय, इथं बघा एरर आला लगेच. मग हा एरर काय, तर रेड कलरमध्ये बघा एरर आला आहे. तो एरर आपल्याला ओपन करायला लागायचा की काय एरर आहे तो. इथं बघा एक्सपेक्टेड आले का, एक्सपेक्टेड ब्रॅकेट किती नंबरला, 348 नंबर रोल आहे. मग आता हे आता जे काही मी आता शिकलोय, मला तर आधी असलं काहीच कळत नसायचं ते कुठं ब्रॅकेट का. म्हणजे हे चुका कधी कधी ग्रॉककडून पण व्हायच्या, कुठं ते ब्रॅकेट मिस होणार त्याच्याकडून किंवा काय तर होणार. ते एरर यायचं ते मला कळत नसायचं की कसलं एरर आहे. ओके, मी जे आहे ते सगळं त्या ग्रॉकला विचारायचं, ग्रॉक मला सांगायचं, किंवा मी आहे ते जी काही ॲज इट इज हा परत कोड कॉपी करणार, त्याला जाऊन पेस्ट करणार, बघितलं काय चुकले तो परत त्या क्रॉस चेक करणार. हे असं एकंदरीत मी सगळं उद्योग केला आहे. ओके, आता हे सुरुवातीला मला इतकं अवघड वाटायचं, हे कसं काय करावं, म्हणजे मला झेपत नसायचं. हे इतके एरर यायचे सुरुवातीला, इतके एरर की अनलिमिटेड एरर, म्हणजे डोकं खराब व्हायचं फार. पण मी प्रत्येक एरर वाचला, त्या ग्रॉकला पेस्ट केला, ग्रॉकने मला जी काय उत्तर दिली, मी सगळी एक 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 असे लाईन वाचत गेलो. हे जी काही लाईन्स आहेत का खाली ते सजेस्ट केलेल्या, आता इथं पाहूया कुठे ते स्लो होते. हे हा एक इश्यू आहे. अँड्रॉइड स्टुडिओ करून ह्याच्याकडे आलं ना, इतकं स्लो होतं ना हे ग्रॉक, तेव्हा काय स्क्रोलिंग करत नाही. हा एक इश्यू आहे त्या ग्रॉकचा. हे जे काय प्रत्येक लाईन्स मी वाचत गेलो, हे जे काय सगळं लाईन्स आहेत, त्या सगळ्या लाईन्स मी वाचत गेलो, आणि मग त्याच्यातनं मी प्रत्येक गोष्ट एक 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 स्वतःला अपग्रेड करत गेलो. मग मला थोडंसं काहीतरी कळालं की काय नक्की चुकते, कुणाचं चुकते, की माझं काय चुकते काय नाही चुकते मला कळत नाही. ते ग्रॉककडनं काय चुका होतात का ते पण मला चेक करावं लागायचं इतक्यापर्यंत. आता खूप लोकांना असं वाटत असतं की ग्रॉक एवढं सगळं तुम्हाला सजेस्ट करते, ग्रॉक काय चुकणार, असं काही नाही. ग्रॉककडून भरपूर चुका होत्यात. कधी कधी मग त्या ग्रॉकचा राग यायचा, मी तर कधी कधी त्याला स्टुपिड अँड नॉनसेन्स असं पण म्हणतोय की तुला काय अक्कल बिकल आहे का नाही, साध्या चुका करतोय तू, मला तेच रिपीट करावं लागते. मग ती सॉरी सॉरी म्हणायचा, माझ्याकडनं चूक झाली. आहेत सगळे फार मित्रासारखं मी त्याच्यावर हे केलेले. कदाचित मी जी काय त्याला रिॲक्ट करत होतो ना, नॉनसेन्स इडियट असं काय म्हणायचं ना, साध्या साध्या सिंपल चुका करतोय सारखं सारखं तेच, हे ॲक्च्युली त्याने ना बॅक एंडला ना कळत होतं. म्हणजे जे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे त्यांनी ग्रॉक बनवले, त्यांना माझा डाटा जात असेल, आणि त्याच्यानंतर तिने ना फटाफट बदल करत गेले ग्रॉकमध्ये, की नक्की ग्रॉक काय कॉमन चुका करते. मग त्या चुकाप्रमाणे ना ग्रॉक खूप बदलत गेले. नंतर मला ते जाणवं लागलं की जे आधी चुका करत होतं ग्रॉक, ते आता करत नाही. अजून पुढे काय दिसतंय का अजून, हे इतकं स्लो आहे ना ग्रॉक. हे का मी त्याला हा पण विचारला की हे कसं करायचं. हा, माझं पूर्ण ॲप्लिकेशन बनल्यानंतर मी त्याला हा पण प्रश्न विचारला की हे जे iOS मध्ये चाललं का, म्हणजे ॲपलसाठी आहे का. तर नंतर कळालं की कोटलीन ॲपलसाठी नाही. त्यांनी सांगितले कोटलीन ॲपलसाठी नाही, ॲपलचं एक वेगळा फॉर्मॅट आहे कोडिंगचा, ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये करायला लागेल. मग ही दलिंदर ॲपलवाली, म्हणजे ते ॲपलचं एवढं ही आहे की ती त्यांच्याच सॉफ्टवेअर वापरायचे, ॲपलचेच. म्हणजे त्यांचेच फोन, त्यांचंच ॲप्लिकेशन वापरायचं त्यांच्याच लॅपटॉपमध्ये, ॲपलच्याच लॅपटॉपमध्ये फक्त ते रन होतं त्यांचं जे सॉफ्टवेअर. बरं ते पेएबल आहे, फ्रीमध्ये नाही आहे.
बरं त्याला जी काय रन करायचं आहे ते परत ॲपलमध्येच रन करायचं, त्याची काय R&D करायची ती ॲपलमध्येच R&D करायची. मग त्याच्यामुळे ही ॲपलवाले काही शानी नाही, ते अजून सुधारलेले नाही आहेत. मग ते ॲपलचं नाव सोडून दिलं मी. त्याच्यामुळे आपले कोटलीन चांगलं आहे, अँड्रॉइड चांगलं आहे. अँड्रॉइड कसं आहे, अँड्रॉइडच्या संबंधित जी काही गोष्टी असतात त्या सगळ्या युजर फ्रेंडली असतात. मला नंतर कळालं ना की मी कोडिंग जी काय करते आता, म्हणजे करत नाही म्हणजे मी जी काय पाहतोय हे प्रश्न विचारून इकडं तिकडं, त्याच्यावर मला कळतं की अँड्रॉइड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट खूप मस्त आहे, सिक्युरिटी खूप मस्त आहे अँड्रॉइड सॉफ्टवेअरमध्ये. तसं ॲपलच्या बाबतीत अजिबात नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की ॲपलचे मोबाईल खूप भारी आहेत, चांगले आहेत, कॉस्टिंग आहेत, काही नाही, त्याच्यामध्ये दम नाही आहे. ज्यावेळेस मी हे त्यांना विचारायला चालू केलं प्रश्न ॲपलबाबत किंवा ॲपलच्या ह्याच्याबद्दल, त्यावेळेस मला कळलं की त्यांच्यामध्ये सिक्युरिटी हा प्रकार सॉफ्टवेअरमध्ये अजिबात नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही सॉफ्टवेअर बनलं जातं हे खूप लो क्वालिटी सॉफ्टवेअर असतं. म्हणजे मला तर आत्तापर्यंत कळले, बाकीच्यांना अनुभव काय आला ते मला माहीत नाही. पण त्यांच्यातले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे असते किंवा तुम्ही जे सॉफ्टवेअर त्या ॲपलमध्ये पाहता ते खूप साधे सॉफ्टवेअर असतात. त्याच्यामध्ये फीचर्स खूप साधे असतात कम्पेरेटिव्ह अँड्रॉइडचे फीचर्स म्हणजे तुम्ही जे पाहता, मी ते फीचरबद्दल बोलत नाही, कोडिंगबद्दल बोलते. ओके, कोडिंगमध्ये जी काही सिक्युरिटी असते ही खूप मस्त आहे कोटलीनमध्ये कम्पेरेटिव्ह ते ॲपलचं जे काही कोड नेम आहे मला आठवत नाही आहे, त्याला काय म्हणतात ते पण मला आठवत नाही आता. एक्सकोड म्हणून आहे, एक्सकोड म्हणून एक आहे काहीतरी, ह्याच्यामध्येच ते डेव्हलप करायचं असतं ते. ठीक आहे, या ॲपलसाठी वेळ देण्यात म्हणजे मूर्खपणा आहे. ॲपल काय कामाचं नाही आहे. ॲपलचं पती एकच चांगलं आहे की त्याचं ती कॅमेरा चांगला आहे, बाकी ते ॲपल काय कामाचं नाही. ॲपल अँड्रॉइड मस्त आहेत, जसं आपल्याला पाहिजे तसं अँड्रॉइडमध्ये आपल्याला बदल करता येतो आपल्या इच्छेप्रमाणे, आणि कुठंही कसंही चेक करता येतं. तसं ॲपलमध्ये नाही. ॲपल म्हणते की सगळं माझंच वापरायचं, माझंच खरं. टेस्टिंग करायला पण ॲपलचाच लॅपटॉप पाहिजे, सगळं ॲपलचं पाहिजे, ॲपलचंच सॉफ्टवेअर पाहिजे. हे कोणी उद्योग करायला सांगितलं? पडके तसा तू वापरत तिकडे, आम्हाला काय करायचं. ओके, नंतर मी काय नंतर मी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करत 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 पुढं आलो. इतके त्याला प्रश्न विचारून मी जाम केले त्याला. हे बघा, हे अशा फॉर्मॅटमध्ये नंतर त्यांनी कोड द्यायला चालू केलं. ह्याच्यात ओपन करावं लागायचं, नंतर इथं ते कोटलेनचा पूर्ण एक पेज ओपन झालं वेगळं. ओके, असं आता अशा फॉर्मॅटमध्ये मला ते आता कोड देत आहे की जे मस्त आहे, बेस्ट आहे. म्हणजे जे मार्च एप्रिलमध्ये ते देत होतं त्या स्टाईलमध्ये देत नाही, तर आता असं देत आहे. काय त्याला प्रश्न विचारला की काय मॅटर हा. सगळं एरर, एवढा मोठा एरर मी त्याला पेस्ट केला होता. मला काय तुम्हाला सांगायचं होतं तेच विसरलं मी आता. बरं,
असे काही त्याला प्रश्न विचारले आहे. बरं, सॉफ्टवेअर कोड करताना ग्रॉक चुका पण करतं, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये पण चुका करतं. त्याची पण चूक शोधायला लागायची मला लागत होती की बाबा नाही, हे तुझं कॅल्क्युलेशन चुकले, मग त्याला परत सांगायचं नाही, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन कर. ते पण स्वतःमध्ये अपडेट करत होतं ग्रॉक. काय द्यायचं तुम्हाला सांगायचं आहे. हां, त्याची कोड मॉडिफाय करतं, मला ते सांगायचं होतं. ते अजून पण ते सेम चुका करते. ठीक आहे, मग नंतर मला डार्क मोड, लाईट मोडचा नंतर इश्यू आला की मोबाईलमध्ये बघा डार्क मोड आणि लाईट मोड असतो. त्याच्यामध्ये मला एक जी लिस्ट शेअर करायची असती, त्याच्यामध्ये डार्क मोड, लाईट मोडचा इश्यू मला, म्हणजे ॲक्च्युली मध्ये जी लिस्ट शेअरेबल मी करत होतो त्याच्यामध्ये काय काय युजरला ते दिसतच नसायची, लिस्ट पूर्ण व्हाईट दिसायची आणि काय काहींना बरोबर प्रॉपर दिसायची. मग मी विचार करते असं का होतंय, काय होतंय. नंतर कळलं की हे लाईट मोड, डार्क मोडचा इश्यू आहे. मग हा लाईट मोड, डार्क मोड, मग मी त्याला सांगितले असं आहे. मग त्याने मग डार्क मोडला मॉडिफिकेशन केलं, मग ते दिसायला आलं डार्क मोडमध्ये पण. आता हे टेक्निकल गोष्टी मला समजून घ्यायला लागायची की नाही, की कुठं काय चूक होत असेल ते. हे बघा इथं, बघा मी काय दिले, हे बघा डोंट चेंज ऑदर वर्किंग कोड, असं हे प्रत्येक वेळेस त्याला समजून सांगावं लागायचं पर्टिक्युलरली डोंट. त्यावेळेस ते मग ते जुना कोड बदलत नसायचं. हे जर वाक्य नाही टाकलं ना की तो जो काय आपण हा कोड पेस्ट केला त्याच्यामध्ये ती मॉडिफाय करणारच. त्याला जे सांगितलं ना ते नाही, ते तर करणारच, दुसरे उद्योग करत असणार अजून. मग आपल्याला वाटतंय जो काही एरर आला आहे तो हे नवीन आत्ता जे काय अपडेट केले त्याच्यामध्ये एरर आला, पण ती काय करतं, ते जुनं काय केलं काय ते त्याच्यात बदल करत असतं. ते असं का करतं मला अजून कळत नाही. त्याच्यामुळे काय होते, विनाकारण वेळ वाया जातो. हे एकंदरीत असं आहे. त्यामुळे आत्ता जे काय सध्या मी पाहते इंटरनेटवरती की बाबा AI टूल वापरून कुणीही सॉफ्टवेअर बनवू शकत नाही किंवा काय, असं खूप ठिकाणी मी पाहतोय. पण आता तुम्ही पाहताय की मी एक पूर्ण ॲप्लिकेशन डेव्हलप केले AI टूल्सच्या नुसार. हे ॲप्लिकेशन तुमच्या पुढे ऑलरेडी रन आहे. आता अजून काय पाहिजे ते. मी कुठंतरी एक ब्लॉग वाचला होता की AI टूल फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर कोडिंग किंवा जे काही कोड बनवायचा तुमचा हा जो काही वेळ जातो, आता फॉर एक्झाम्पल हा एक कोड आहे, ओके, हा कोड टाईप करायला खूप वेळ जातो. ओके, जे आता काय सॉफ्टवेअर इंजिनियर असतील त्यांना हा कोड टाईप करायला खूप वेळ जातो. मग हा जो वेळ कमी करण्यासाठी AI टूलचा वापर होईल किंवा इथून पुढे होईल, असं सगळीकडं ब्लॉगिंगमध्ये आहे. पण आता त्यांच्यासाठी हे एक उदाहरण आहे. ते पहा, मला तर सॉफ्टवेअरच पूर्ण मी डेव्हलप केलं, मला ह्यातलं काहीच कळत नाही. मी एक साधा MSc मायक्रोबायोलॉजी झालेला माणूस आहे, मला या सॉफ्टवेअरमधलं काहीच कळत नाही.
मला ह्या ग्रॉकने पूर्ण सॉफ्टवेअर बनवून दिलं आहे. खरंच खूप लोकांना विश्वास बसणार नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की AI टूलचा वापर करून तुम्ही सॉफ्टवेअर पूर्ण बनवू शकता. फक्त कोडिंग त्याच्याकडनं करून घेणं, म्हणजे जे काय रायटिंग, जे काय रायटिंग हे त्याच्याकडनं करून घेण्यापुरतं राहिलेलं नाही आहे. ओके, म्हणजे हे जरी इनिशियल स्टेज आहे. जे ब्लॉगरवाले काय लिहित होतील, AI टूल तुम्हाला अजून एक 10-12 वर्षांनी तुम्ही त्याच्याकडनं सॉफ्टवेअर बनवू शकता किंवा काय, हे असे प्रिडिक्ट करत होते. मी त्यांना म्हणजे मी मनातल्या मनात हसत होतो. 10-12 वर्ष कुठं, हे सॉफ्टवेअर बनवून मी लॉन्च पण केले प्ले स्टोअरवरती. कुठं 10-12 वर्षाची वाट पाहत आहे. मग हे सॉफ्टवेअर बनवता त्या ग्रॉकवाल्यांनी किती मॉडिफिकेशन केले त्यांच्या स्वतःमध्ये. कदाचित माझे कॉमेंट्स वाचून पण त्यांनी बदल केले असं सॉफ्टवेअरमध्ये, त्यांच्या त्या ग्रॉकमध्ये बॅकएंडला. त्यामुळे ह्याच्यावरून पहा, एक साधारण माणूस म्हणजे माझ्यासारखा कोणीही जरी, की ज्याला वाचण्याची इच्छा आहे सॉफ्टवेअरमध्ये, ग्रॉकला कसं प्रश्न विचारायचे, त्याच्याकडनं कसं काय करून घ्यायचं, ह्याला जेवढं काय स्किल वापरून तुम्ही सॉफ्टवेअर बनवू शकता. आता तुम्ही पाहता की मला कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये नॉलेज नाही, मी कसल्याही प्रकारची ट्रेनिंग घेतली नाही, मी कोणताही कोर्स केला नाही, काही नाही. असंच प्रश्न विचारून मला उत्तर आली, मी त्याच्यावरती ते माझ्या पद्धतीने मॉडिफिकेशन करत गेलो. आता असेच उद्योग मी 2013-14ला केले. मला शेअर मार्केटमधलं काहीच कळत नसायचं. मी मला जे काय माझ्या मनामध्ये जे काय प्रश्न यायचे ते मी ते गुगलला विचारायचो. गुगल सर्चवरती मग मला जे काय उत्तर यायचे मी ते प्रत्येक पेज अँड पेज वाचत बसायचो. मग शेअर मार्केट कसं असतं, काय असतं, ब्लॉगवर जाऊन मी वाचून पूर्ण शेअर मार्केट मी असं शिकवलं. म्हणजे माझा गुरु गुगलच आहे, गुगल सर्च इंजिन. तिथून मी शेअर मार्केट शिकलो. कसल्याही प्रकारचा क्लास केला नाही, कोर्स केला नाही, कुठेही लाखोचे पैसे वाया घालवले नाही. त्याचप्रमाणे मी आज, आता ठीक आहे, त्यावेळेस मला काही व्हिडिओ बनवायला काही चान्स नव्हता, काय नाही, तर मी त्यावेळेस व्हिडिओ एखादा बनवून केला असता सगळ्यांसाठी. पण ओके, ठीक आहे, आता मला चान्स आहे म्हणून मी लगेच व्हिडिओ बनवला. तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे की कसं शिकायचं, स्वतःहून कसं शिकायचं. ओके, सेल्फ एज्युकेशन कसं असतं ते असे. आता मी कुठेही कसलाही कोर्स केला नाही आहे. हां, मी कुठंतरी व्हिडिओ पाहता मला एक कुठंतरी ही अशी आली होती जाहिरात की AI टूल वापरून तुम्ही कोडिंग करू शकता, आमच्याकडे कोर्स करा, AI टूलचा कसा वापर करायचा आमच्याकडे कोर्स करा, त्या कोर्सची फी आहे 25,000, 30,000, 50,000, असं काय बरंच होतं. कशाला ते 50,000 वाया घालवत आहे. डायरेक्ट ग्रॉक ओपन करा, त्याला प्रश्न विचारा आणि चालू करा. बरं, ते कोर्समध्ये काय शिकवणार माहिती आहे का, फक्त त्या AI टूलला कसं विचारायचं, त्याच्याकडनं हे कोड सगळे लिहून घ्यायचे. ओके, बाकीचं सगळं तुम्हाला आता करावंच लागणार आहे. हे काय हे जे काही बारीक बारीक गोष्टी आहेत, कॅल्क्युलेशन आहे, लॉजिक आहे, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे, असं त्या कोर्समध्ये बहुतेक आहे. फक्त हे जो रायटिंगचा जो वेळ आहे, हा फक्त कसा वाचवायचा ते त्या कोर्समध्ये शिकवणार आहे. आता माझ्या डोक्यात विचार आले, काय ते मूर्ख माणूस आहे, कशासाठी 50,000 मागते. रायटिंगचा तर वेळ जाऊन द्या, पूर्ण सॉफ्टवेअर मी हे सॉफ्टवेअर मी जे आहे 15 दिवसात माझं बनवून झालेलं, हार्डली 15 दिवसात. ठीक आहे, तर काही कॉमन गोष्टी होत्या चुकासारख्या कंटिन्यू, ती म्हणलं तुम्हाला ते ग्रॉक काय करायचा, कोड बदलायचा, त्याच्यामध्ये माझा खूप वेळ गेला. नंतर माझं सॉफ्टवेअर बनल्यानंतर, आता हे बनल्यानंतर मला विचार आला की आता हे सॉफ्टवेअर जे काय सगळं बनवले, हे मी माझ्या मोबाईलमध्ये कसं घेऊ, गुगल प्ले स्टोअरला कसं टाकू, मला एक कळत नव्हतं. मग नंतर मला ग्रॉकने सांगितलं की इथं जायचं, या बिल्डमध्ये ऑप्शन आहे, या बिल्डमध्ये ऑप्शन जाऊन इथं ही फाईल बनवायची, जनरेट APK. मग APK बनल्यानंतर ती तुमच्या मोबाईलमध्ये रन करता येते. ओके, इथं हे कळालं मला, हे कळायलाच गेली 2-4 तास. मला हा बिल्ड ऑप्शन मला सापडत नसायचा. मग विचार करता, इथं एक बिल्ट आहे, कुठं आहे कुठं ग्रॅडल आहे, ते कुठं आहे बिल्ट आहे. मी ह्याच बिल्टमध्ये क्लिक करतोय, मला ते कुठं सापडाना. आणि हे कुठं सांगते बिल्टमध्ये जा, ही इकडं कुठं तो बिल्ट टाकून ठेवले. म्हणजे इथपासून सुरुवात आहे. मला ती मेनूमधलं ते ऑप्शन सुद्धा सापडत नसायचे. बरं, एकतर मागं बिझनेसचा लोड,
कस्टमरचे फोन चालू बघा, आता व्हिडिओ बनवतो मला तुम्हाला कस्टमरचे फोन येते. मग ती असं डोकं हँग व्हायचं ज्यावेळेस आपलं जे काही प्लॅन केल्याप्रमाणे होत नसेल तर डोकं हँग व्हायचं. बघा आता काही लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही अशा गोष्टी करायला वेळ नाही आहेत. बघा मी पूर्णपणे माझा चांगला चाललेला बिझनेस 3 बिझनेस आहेत, तो पाहता पाहता मी कोडिंग म्हणजे हे सगळं त्या ग्रॉककडून कोडिंग करून घेत होतो, रन करत होतो, एरर सगळे सॉल्व्ह करत होतो. बघ करायचं असेल तर काही पण होतं, नसेल करायचं तर ज्याला नाही करायचं तो कायमच एक्सक्यूज देत असतो. ओके, आता मी जर माझ्या ह्याच्यामध्ये जर एक्सक्यूज देत राहिलो की नाही ते कुठं काय होणार आहे, कोण करणार आहे, आपल्या काय करणार आहे, असं करत बसलो असतो तर मी आज सॉफ्टवेअर बनवू शकलो नसतो. आणि काही लोक म्हणतात सर आम्हाला वेळ नाही आहे, शेअर मार्केट शिकायला वेळ नाही आहे, शेअर मार्केट कसं करायचं, त्याचा स्टडी कसा करायचा, 2-2, 3-3 तास आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्ही जॉब करतोय, आम्ही बिझनेस करतोय, दुनियादारी करतोय. तुमचा जॉब 9 ते 5 आहे, माझा बिझनेस सकाळी 8ला चालू होतो, रात्री 12पर्यंत बिझनेस माझे चालू असतात, कस्टमरचे फोन चालू असतात, मग मला तर काहीच वेळ नाही आहे. तरी पण मी बसून करून रात्री घरी 11 वाजता आलो तरी मी लगेच लॅपटॉप ओपन करून हे कोडिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे करून 1:30-2 वाजेपर्यंत मी हे सगळं सॉल्व केलं. आता ग्रॉकमध्ये अजून एक इश्यू, ते 8च्या पुढं 10च्या पुढे अजून स्लो व्हायचं. दिवसा 11-12च्या आसपास खूप मस्त फास्ट चालायचं आणि रात्री 11-12च्या पुढे अजून स्लो व्हायचं. कदाचित तो ग्रॉकचा युजर मला वाटते अमेरिकन किंवा त्या भागामध्ये जास्त असेल, तेव्हा अचानक त्यांच्यावर लोड येत असेल, मग स्लो होत असेल, म्हणजे मला असा एक अंदाज आहे. पण दुपारचं थोडं जर कम्पेअर स्पीड जास्त असायचा. तर आता काय पर्याय नाही, वेळ नाही मिळत, मग रात्री मी करत असायचो. पण काही करून मी सॉफ्टवेअर बनवलं, 15 ते 20 दिवसात बनवलं. नंतर प्रॉब्लेम काय आला, नंतर मी त्याला प्ले स्टोअरवर अपलोड करायचं असतं. आता मला वाटलं की अपलोड केल्यानंतर ती लगेच पब्लिश होईल. अपलोड केल्यानंतर ती कसं अपलोड करायचं ते पण मी ग्रॉकला विचारलं. मग नंतर तिथं मला गुगल प्ले स्टोअरवरची सगळ्या त्या टर्म कंडिशन वाचल्या. ओके, ते पण आपण ओपन करूया, ते पण तुम्हाला सांगतो, त्यांचे काय मॅटर ते पण सांगतो. हे काय इथं जायला लागतं, गुगल प्ले कन्सोलमध्ये जावं लागतं. त्यांच्या इथं हे ॲप्लिकेशन अपलोड करायचं असतं. बघा इथं मी ॲप्लिकेशन लोड केलेलं आहे. ओके, इथं बघा इथं टेस्ट आणि रिलीज, ह्या टेस्टमध्ये जावं लागतं. टेस्ट त्यांची असते क्लोज टेस्ट कंपल्सरी आहे. ओके, क्लोज टेस्ट असते 15 दिवसाची. 14 कमीत कमी 14 युजर पाहिजे आणि 15 दिवस ही टेस्ट चालते. 15 दिवस, 12 का 15 मला आठवत नाही, बरं ठीक आहे, 15 दिवस 15 दिवस टेस्ट चालते. सगळ्या जी काही मेंबर जे आहेत 12-13 मेंबर, त्यांनी हे सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे, त्यांचे फीडबॅक आले पाहिजे. फीडबॅक आल्यानंतर मग गुगल प्ले स्टोअरमध्ये हे जे आहे कन्सोल, त्याच्यावरती रिॲक्ट करणार, सॉफ्टवेअर कसं चालते पाहणार. मग त्यांनी सुरुवातीला माझं सॉफ्टवेअर रिजेक्ट केलं. ते म्हणले की अजून 15 दिवस ट्रायल करा, टेस्टिंग करा. यायला म्हणलं आधीच 15 दिवस गेले टेस्टिंगला, मला वाटलं 15 दिवसानंतर ओके होईल, पब्लिश कर देईल. 15 दिवस झाल्यानंतर ते म्हणले अजून एक्सटेंड पिरियड, तुम्हाला अजून 15 दिवस त्याला टेस्टिंग करा. माझं डोकं फिरलं, तर कसं टेस्टिंग करावं. आणि टेस्टिंगला काय करायचं, ती ॲप्लिकेशन प्रत्येकाच्या मोबाईलला रन करून द्यायचं. मग त्यांची ईमेल ॲड्रेस घ्यायची, ते ईमेल आय डी इथं टाकायची इथे कन्सोलमध्ये. मग त्यांना ती माझ्या सॉफ्टवेअरची लिंक पाठवायची. मग ते त्यांच्या मोबाईलवरती रन करणार, वापरणार. मग त्यांना फोन करून सांगणार यासाठी असं वापरा, तसं वापरा. मग ते लोक वापरणार. असे पुढचे 15 दिवस परत गेले.
मग कुठंतरी त्यांनी एक 29च्या आसपास कुठंतरी टेस्टिंग झालं, म्हणजे प्रॉपर झाले असं त्यांनी सांगितले. एक कुठंतरी इतके कुठं कुठं काय काय यांचे जे आहेत उद्योग. ती तारखेला लॉन्च झाले बरेच सॉफ्टवेअर. एकोणतीस तारखेला कुठं लॉन्च झाले ते. हे गुगल प्लेला सॉफ्टवेअर आहे माझं हे. कुठे ते ओके 29 मेला ते फायनली रिलीज झालं. ओके म्हणलं झालं काम. नंतर मी त्याच्यात हे रिलीज होईपर्यंत मी परत सॉफ्टवेअरमध्ये काही चुका झाल्या मी त्या फाइंड आउट केल्या. नंतर मग परत दुसरं वर्जन मी अपडेट केलं 9 जूनला. आता असं करत हे आता सॉफ्टवेअर चालू आहे. अजूनही त्याच्यामध्ये बदल करतो मी मला जसं पाहिजे तसं. ओके, एकंदरीत हे सॉफ्टवेअर असं झालेलं आहे. आता सांगण्यासारखं तर आता काय राहिलेलं नाही आहे. फक्त माझी इच्छा अशीच की जी काय लोक म्हणतात की AI टूलच्या थ्रू आपण सॉफ्टवेअर बनवू शकत नाही, म्हणजे मोठे मोठे हे आहेत काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा कंपनीमधले CEO आहेत किंवा काय सॉफ्टवेअर संबंधित CEO बरं का, त्यांचे ट्विट आहेत की AIचा वापर फक्त कोडिंगसाठीच होऊ शकतो. म्हणजे तुमचा कोडिंगचा जो टाईम आहे, टायपिंगचा टाईम आहे, तो फक्त तुम्ही रिड्यूस करू शकता. AI तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देऊ शकत नाही. तुम्ही जसं सांगाल तसं सॉफ्टवेअर बनवू शकत नाही. तुम्हाला स्वतः इंजिनियर असलंच पाहिजे असं त्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. आता त्यांच्यासाठीच मी एक उदाहरण आहे. मी नाही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मी नाही कोणत्या प्रकारचा इंजिनियर आहे. मी आपलं साधारण MSc मायक्रोबायोलॉजी केलेला माणूस आहे. मला ह्याच्यात त्यांनी काय दिले हे सुद्धा मला माहीत नाही. हे बटन आणि ह्याच्या पुढे बघा हे काय 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 हे काय दिले ते पण मला माहीत नाही आहे. अशा माणसांनी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ओके, आता तुम्हाला कोणाला जर सॉफ्टवेअर जर बनवायचं असेल, डायरेक्ट ग्रॉकला प्रश्न विचारायला चालू करा. तिथं जी काही इन्फॉर्मेशन येते, उत्तरं येतात, प्रॉपरली वाचा, त्याच्याप्रमाणे त्याला परत रिस्पॉन्स द्या. पटापटा पटापटा स्वतःला अपग्रेड करा. स्वतः एक बेस्ट सॉफ्टवेअर बनवा. सॉफ्टवेअरवाल्यांच्या नादी लागू नका. आता इथून पुढं म्हणजे ज्याला कुणाला सॉफ्टवेअर बनवायचं असेल, पण सॉफ्टवेअर इंजिनियरवाले खूप पैसे, आता मला पण 5-6 वर्षापूर्वी हे असलं प्रकार सॉफ्टवेअर बनवायचं होतं. मी एका इंजिनियरला अप्रोच झालं होतं की मला एका सॉफ्टवेअर बनवायचं होतं. त्यांनी मला या सॉफ्टवेअरची 1 लाख रुपये प्राईस सांगितली होती. कधी 2016-17च्या आसपास. म्हणलं मी 1 लाख रुपये घेईल, तुम्हाला हे सॉफ्टवेअर बनवून देईल. 2016 पकडा, आता त्याला जवळजवळ 8-9 वर्ष होत आले. आता ते 1 लाखाची किंमत नक्कीच 2 लाख झालेली असणार आहे. म्हणजे आता विचार करा, मी 2 लाख रुपयाचं सॉफ्टवेअर 15 दिवसामध्ये स्वतःहून बनवलेलं आहे. म्हणजे माझे 2 लाख रुपये वाचले. ओके, मग आता माझ्या मनात विचार आला की अरे यार, मी तर सॉफ्टवेअर आता बनवू शकतोय, मग माझ्यासारखे बाकीचे पण लोक सॉफ्टवेअर बनवू शकतील. आता ज्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले, लाख लाख रुपये पगार घेतात, हे लोक नंतर काय करतील? आता तुम्ही सगळ्यांनी विचार करा, ह्या लोकांना नंतर किती स्कोप राहील. त्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर ज्याला बनायची इच्छा आहे, त्यांनी खरंच विचार करा की भविष्यामध्ये आपल्याला नोकरी मिळेल की नाही. कारण की AI वाले आता इतके स्वतःला डेव्हलप करत चाललात की सहज कुणी पण सॉफ्टवेअर बनल अशा प्रकारचं त्यांनी आता मॉडिफिकेशन केलेले आहेत. आता मी कुठंतरी एक ब्लॉग वाचला की लॉजिकली सॉफ्टवेअर त्यांना समजून सांगणं खूप अवघड यायला, किंवा लॉजिकली AI बनवू शकत नाही, लॉजिक देऊ शकत नाही.
असं काय नाही, मी पूर्ण लॉजिक बेस्ड सॉफ्टवेअर बनवलेले आहे. म्हणजे एकदम आता मी जसं त्याला आता पाहतोय ह्या माझ्या सॉफ्टवेअरला, आता मग जसा मी 2 महिन्यापूर्वी होतो तसा आता मी नाही आहे. मला आता बेस्ट कळते की आता त्याला ग्रॉकला कसे प्रश्न विचारायचे. माझी प्रश्न विचारायची स्टाईल पण बदलली. त्याला मी प्रश्न ज्याप्रमाणे विचारलं ना, की आता मला उत्तर पण प्रॉपर देते. त्याच्याकडनं आता चुका पण होत नाही. म्हणजे असं असेल की माझे पण प्रश्न विचारायची स्टाईल बदलल्यामुळे त्याची पण उत्तर देण्याची स्टाईल बदलली. आता तेच चुका आता होत नाही. आता मी आता फास्ट काम करतोय. म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये यातले बारीक गोष्टी मी UI चेंज केला आहे, खूप साऱ्या गोष्टी चेंज केल्या आहेत, डुप्लिकेट एंट्री चेंज केल्या आहेत. मला जसं पाहिजे तसं मी आता करतोय. मला पहिल्यांदा खूप अवघड वाटायचं. म्हणजे साधी एक लाईन जरी बदलायची असेल सॉफ्टवेअरमधली किंवा जो काही जिथं आपण टाईप करतो किंवा एंट्री करत असतो तिथला जो बॉक्स असतो तो सुद्धा मला जर बदलायचा असतं ना, त्यावेळेस मला आधी खूप अवघड वाटायचं. आता खूप सोपं वाटते. त्याला लगेच डायरेक्ट त्या बॉक्सचं नाव सांगायचं, ती सांगितलं ती लगेच चेंज करतो. पहिल्यांदा सांगायला लागायचं इनपुट फील्ड हे आपले लोकल लँग्वेज वापरून सांगायला लागायचं. पण आता मी त्याला प्रॉपर वर्ड वापरून त्याला सांगतो की आता हे बदलायचं आहे, मग ते लगेच बदलते. म्हणजे एवढं आता सोपं आहे. त्यामुळं कदाचित आता हे माझं सॉफ्टवेअर जे आहे, मला वाटतं जगातील पहिलं सॉफ्टवेअर असेल की ते पूर्णपणे AI ने बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ह्याच्यामध्ये हात नाही. 100% AI ने बनवलेलं सॉफ्टवेअर आहे. जो कोणी म्हणत असेल की AI सॉफ्टवेअर बनवू शकत नाही, त्यांना माझी लिंक फॉरवर्ड करा. त्यांना दाखवा, बघा ह्या व्यक्तीने AIच्या मदतीने पूर्णपणे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. त्या लोकांसाठी एक चपराक असेल. होप सो मी जी काही इन्फॉर्मेशन दिली तुमच्या फायदेशीर असेल. आता ह्याच्यातून तुम्ही काहीतरी एक घ्या की बाबा अभ्यास कसा करायचा, स्टडी कसा करायचा. जे स्वतःला सांगतात की आम्हाला हे जमत नाही, आम्हाला ते जमत नाही, आम्हाला वेळ नाही, हे नाही, ते नाही, हे असले एक्सक्युजेस खरंच देऊ नका. ओके, तुम्ही तर माझ्यापेक्षा तरुण असाल. आता माझं वय 40-41 चालू आहे. मी हे सगळं स्वतःला अपग्रेड करत गेले पटापटा. आत्ताची मुलं तर 20-22 वर्षी व्हिडिओ पाहणारे 20-22 वर्षाचे असतील. ते सुद्धा म्हणत असेल आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे जमणार नाही, दुनियादारी. आता तुम्ही विचार करा, 40 वर्षाच्या माणसाने जर हे सगळं पटकीने केले तर आपण तर 22-23 वर्षाचं आहे. बरं, हे काही मला कुणी सांगितलेलं नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला कुणी सांगितलेलं नाही. ग्रॉक तर तुम्हाला माहिती आहे, ग्रॉक केव्हा लॉन्च झाले. ओके, ग्रॉकची लॉन्चची तारीख पहा आणि मी ग्रॉकला कधी वापरायला चालू केले. हार्डली एका महिन्यामध्येच मी ग्रॉककडनं सॉफ्टवेअर बनवून घेतले. इनिशियल स्टेजला मी बनवून घेतले. असं नाही की कुठला कोर्स केला आहे, ग्रॉकला कसं प्रश्न विचारायचा हा कोर्स केला, असलंही काही नाही. कदाचित अजून 10 वर्षानंतर कोर्स चालू होत नाही, आत्ताच चालू व्हायला आहेत की बाबा सॉफ्टवेअर कसं बनवायचं, UIचा टूल कसं वापरायचा, त्याचे कोर्स चालवले आहेत. 25-30 हजार रुपये महिन्यात फी घेतात. कोणाला काही फी वगैरे काही देऊ नका. सेल्फ स्टडी करा, सेल्फ एज्युकेटेड व्हा आणि आपला जे पाहिजे ते बनवा. ओके, सांगण्यासारखं आता एवढंच आहे. अजून काय जर मला वाटलं की अजून काय सांगण्यासारखं आहे सॉफ्टवेअर संबंधित मी सांगेल. ॲक्च्युली आता हे काही व्हिडिओ जे काय बनवलं आहे आपल्या, हे आपल्या शेअर मार्केट संबंधित नाही आहे. पण कसं असतंय, शेअर मार्केटमध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे की सेल्फ स्टडी सध्याच्या लोकांमध्ये अजिबात नाही. फ्रीमध्ये काय मिळते आणि बुद्धीचा वापर न करता काय मिळते, इकडंच अप्रोच जास्त आहे. फ्रीमध्ये कोण कॉल देते का? पर कॉल चांगला देत असेल तर मी त्याला पैसे देणार, मी त्याच्याकडनं कॉल घेणार आणि मग मी प्रॉफिट कमवणार. अरे मग देवाने तुम्हाला बुद्धी कशासाठी दिली? त्या बुद्धीचा वापर करा, शोधा. गुगल दिले, सर्च इंजिन दिले, अजून खूप साऱ्या गोष्टी दिल्यात, त्या वापरा. सुटलं सकाळी उठले की आंघोळी केली की व्हॉट्सअप ओपन करायचं, फेसबुक ओपन करायचं, नाहीतर ते कुठलं ते इंस्टाग्राम ओपन करायचं, बस आपलं अंगठे हलवत स्क्रोलिंग करत बसायचं. अशामध्ये वेळ घालवण्यापेक्षा असले काहीतरी चांगले उद्योग करा, ज्याच्यातून तुमची बौद्धिक क्षमता वाढत जाईल, स्किल वाढत जाईल. बघ,
आता तुम्हीच विचार करा, लोक सर्च इंजिनचा किती वापर करतात, ग्रॉकचा कशासाठी वापरतात तुम्ही पहा. बाकीचे लोक ग्रॉकचा काय वापर करत असेल, कदाचित ते जिबली फिबलीच्या इमेजसाठी वापर करत असेल. पहा, ह्याच मी 2 महिने ज्याच्यावरती म्हणजे ग्रॉकचा वापर करतो त्याच पिरियडमध्ये वाटतं मला जिबलीचं इमेज पण काहीतरी व्हायरल झाली होती. लोक जिबलीची इमेज बनवत होते, मी माझं सॉफ्टवेअर बनवत होतो. 2 डिफरन्स आहेत. मी माझं बौद्धिक क्षमता वाढवायसाठी मी ग्रॉकचा वापर करत होतो, आणि जे जिबलीसाठी जी लोक करत होते त्यांनी फक्त टाइमपास म्हणून जिबलीमध्ये वेळ दिला. मी जिबलीची एकही इमेज कधी पाहिली पण नाही. माझा पूर्णपणे फोकस माझा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होता. म्हणजे आपला वेळ आपण कुठं घालवायचा हेच लोकांना कळत नाही सध्या. आता लोकांना फक्त ते स्क्रीनवरती अंगठे गोल गोल फिरायचं ह्याच्यातच फक्त वेळ पाहिजे जातो. आणि खूप 99% लोकांचा असाच जातोय. काहीतरी फालतू व्हिडिओ पाहत राहायचं, इमेज पाहत राहायच्या, नाहीतर कुठल्या तरी एखाद्या चॅनलला फॉलो करत बसायचं, हसत बसायचं, त्यांचे कसले ते व्हायरल व्हिडिओ पाहत बसायचे, किंवा ते शॉर्ट व्हिडिओ जे असतात तसले काहीतरी पाहत बसायचं. त्याच्यामध्ये खरंच वेळ देऊ नका. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ वाया घालवताय. बरं, ते वेळ तर जातोच जातो, पण त्याच्यामुळे होतं काय, तुमच्या बुद्धीची विचार करण्याची जी कॅपॅसिटी असते ती दिवसेंदिवस कमी 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 होत जाते. कारण की जीन आपल्या बॉडीमध्ये जीन जो असतो तो काय विचार करतो, आपण जे पाहतो करतो त्याच्याकरतीच ते आपलं जीन मॉडिफाय होतो. आपल्या त्या जीनला सवय लागते की नाही, मला फक्त तसलेच व्हिडिओ पाहिजे किंवा मला तसलं काय टाईमपास करायचं. मग आपली जीन पण त्याप्रमाणेच मॉडिफाय होते. आपल्या जीनला जर आपण ते सांगितलंच नाही, आपल्या जीनला फक्त एवढं सांगितलं की आपल्याला काहीतरी प्रॉपर वर्क करायचं आहे की ज्याच्यातून चांगला रिझल्ट मिळेल, तर आपली जीन पण त्याप्रमाणे मॉडिफाय होते, प्रॉपर वर्क करायला चालू करते, एज्युकेशन वर्क करायला चालू करते. बरं, हा फायदा तुमच्या पुरता राहत नाही, तुमची येणारी पिढी पण तशीच बनते. कारण की एकदा जीन बदलला की जीन तो आहे तसा पुढे कॅरी फॉरवर्ड होणार तुमच्या मुलांमध्ये. मग तुमचा होणारा मुलगा पण तो तसाच विचार करतो. तुम्ही जर नुसतेच व्हॉट्सअप फेसबुक पाहिलं तर तुमची जीन पण तशीच राहते, ती व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावाली जीन राहते. तुमच्या मुलामध्ये पण ती जीन कॅरी फॉरवर्ड होते, तुमचा मुलगा पण तेच करतो. जर तुमच्यामध्ये सोशल मीडियावरती टाईमपास करण्याची कॅरेक्टर जीन्स नसतील तर ते तुमच्या मुलामध्ये फॉरवर्ड होणारच नाही. आता मी असल्या काहीच गोष्टी करत नाही, त्यामुळे माझ्या त्या जीनमध्ये काही नाहीच आहे. त्यामुळे माझी जी मुलं आहेत ते पण कधी टी व्ही बघत नाही, सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नसतात, म्हणजे पाहत पण नाही. मग ते ऑटोमॅटिक इनबोर्न, ह्याच्यामध्ये इनबोर्न कॅरेक्टर कसं बनवायचं असतं, ते इनबोर्न कॅरेक्टर पहिलं आईवडिलांनी तयार करायचं असतं, नंतर ते इनबोर्न कॅरेक्टर मुलांमध्ये कॅरी फॉरवर्ड होतं. त्यामुळं थोडासा विचार करा आपण काय करतोय ते. आपण स्वतःचं नुकसान तर आपण करत असतो, आणि आपण येणाऱ्या आपल्या पिढीचं पण नुकसान करतो. ठीक आहे, सांगण्यासारखं तर खूप काही आहे. सध्या तरी बाजारने तर खूप कीर्तन सांगितल्यासारखं होईल, लेक्चर दिल्यासारखं होईल. ठीक आहे, ओके, थँक्यू.